नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आजच्या 11 तारखेच्या लोकमत वृत्तपत्रामध्ये आलेली ही बातमी आहे. बातमीचं शीर्षक तुम्ही वाचलं असेल. इथे खुशखबर दिलेली आहे, परंतु खुशखबर आहे असं मला तरी वाटत नाही. कारण खुशखबर असण्याचं कारणच नाही मित्रांनो. आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये 30,000 जागांची भरती सांगितलेली होती आणि इथे 20,000 जागांची शिक्षक भरती होणार असं इथे दिसत आहे. आणि त्याचमुळे खुशखबर नाही असं मला तरी वाटतं. कारण ज्या गोष्टी सांगितल्या जात आहेत तशा पद्धतीने कार्यवाही होताना दिसत नाही आहे. काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 17 जिल्हा परिषदांचे रोस्टर पूर्ण झाले, तर आज एकाची भर पडून 18 रोस्टर पूर्ण झालेले आहे. या आठवड्याभरात बऱ्यापैकी रोस्टर पूर्ण होऊन संपूर्ण 34 जिल्हा परिषदांचे रोस्टर पूर्ण होणं अपेक्षित आहे. जर सुरुवातीला 80% जागांची भरती झाली तर कदाचित 30,000पेक्षा जास्त जागा येऊ शकतात. परंतु सध्या असं दिसत आहे की 50% जागा भरती करणार आहे. म्हणजे जर एखाद्या जिल्ह्यामध्ये 1100, 1000 जागा रिक्त असतील तर तिथे 500 जागांची भरती होणार आहे. तर मग या काही गोष्टी दिसून येत आहे. ही बातमी आता जवळपास सर्वांनीच वाचली असेल. यामधल्या काही गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत की काय गोष्टी घडू शकतात. सध्या तरी शासन त्या अन्वये कार्य करत आहे असं दिसत आहे. आता बघा, इथे त्यांनी दिलं आहे आपल्याला खुशखबर सांगितली. आजकाल अभियोग्यताधारक जे आहे कशालाही खुशखबर मानतात. खुशखबर 20,000 शिक्षकांची होणार भरती म्हणजे 10,000 यांनी कट केले. तर बघा, राज्यातील 18 जिल्हा परिषदांची रोस्टर तपासणी पूर्ण झाली असून येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत 34 जिल्हा परिषदांची रोस्टर तपासणी पूर्ण करण्यात येईल असं सांगितलं जात असलं तरी देखील म्हणजे आपल्याला काही गोष्टी अशा कळत आहेत की जर समजा पूर्ण 34 जिल्हा परिषदांचं रोस्टर पूर्ण झालं नाही तर जेवढ्या जिल्हा परिषदांचं रोस्टर पूर्ण होईल त्या जिल्हा परिषदांची जाहिरात सुरुवातीला येणार आहे असं आयुक्त कार्यालयामध्ये त्या दिवशी VC झाली आहे, त्यावरून कळालेलं आहे. तर आता वृत्तपत्रामध्ये आलेली ही बातमी मी तुम्हाला सांगत आहे. बघा, त्यानंतर पहिल्या टप्प्यात 20,000 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. आता आपल्याला अगोदर पहिला टप्पा हा 30,000चा आणि दुसरा टप्पा 20,000चा सांगितला जातोय. मग हा दुसरा टप्पा आहे का? तर ही एक गोष्ट इथे आणि ही माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. TET तसेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा पात्र उमेदवार मागील अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीची वाट पाहत आहे. टेट परीक्षा 2022चा निकाल हा मार्चअखेरीस लागला. सुमारे 2,16,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. तरी देखील बघा, पोर्टलवर रजिस्ट्रेशन किती झालं आहे? 1,65,000 पात्र उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रमाणित करून घेतले आहे. म्हणजे वरचे जे उमेदवार आहेत त्यांना बरेच कमी मार्क्स असतील, कारण जवळजवळ सर्वांनीच जास्त मार्क्स असणाऱ्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. दरम्यान राज्यातील जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये सुमारे 60,000पेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत. राज्य शासनाने एकाच टप्प्यामध्ये शिक्षकांच्या जास्तीत जास्त जागा भराव्यात अशी मागणी सुरुवातीपासूनच उमेदवारांकडून होत आहे. तर बघा, आता जर 60,000 जागा रिक्त आहेत तर मग त्याच्यात म्हणजे अगदी त्याच्या 50% पण भरले जात नाही आहेत. जर आपण सुरुवातीला 50% जागा भरणार, नंतर 30%, 20% भरणार असे म्हटले होते, परंतु त्यातल्या 50% देखील भरल्या जात नाही. जर 60,000 जागा रिक्त आहे तर त्यातल्या 20,000च जागा भरल्या जात आहे. बघा, उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य शासनाकडून भरती प्रक्रिया पार पडली पाहिजे. त्यामध्ये आता कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची पदे भरती करणे, समूह शाळा उपक्रमांमुळे शिक्षक भरतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये किंवा उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हे ऑब्वियस आहे. थोडंसं शासनाने पण या गोष्टीकडे थोडंसं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. या झेडपीचे रोस्टर पूर्ण झाले. बघा, आता रोस्टर कोणाकोणाचे पूर्ण झाले? नागपूर, नाशिक विभागातील जिल्हा परिषदांसह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि रायगड, तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी, हिंगोली, त्यानंतर पुणे विभागातील कोल्हापूर तसेच अमरावती असे एकूण 18 जिल्हा परिषदांचे रोस्टर सोमवारपर्यंत म्हणजे दिनांक 9पर्यंत पूर्ण झाले आहेत. उर्वरित 16 म्हणजे आता इथे हे अगोदरचे झाले 18 आणि आता उर्वरित 16 जिल्हा परिषदांचे रोस्टर तपासणीचे काम येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. बघा, आता
इथे हे संघटनेचे अध्यक्ष आहेत संदीप कांबळे यांनी देखील म्हटलं आहे की शालेय शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील शिक्षकांच्या एकूण रिक्त जागांच्या 80% पदे भरण्यात येतील असे आश्वासन दिले होते. शिक्षण विभागाची जी 2017ची भरती प्रक्रिया ही अद्यापही रखडलेली आहे, सर्वांना माहिती आहे. त्यामुळे एकाच टप्प्यात 50,000 रिक्त पदांची जाहिरात करावी, अन्यथा राज्यकर्त्यांना DED BEd रोजगारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. अतिशय बरोबर आहे. आता काय झालं माहिती का, सध्या राज्यकर्त्यांनी हा पण विचार केला गेला पाहिजे की सध्या खूप निगेटिव्हिटी पसरली आहे, कारण तुम्ही ज्या गोष्टी बोलल्या त्या गोष्टी तुम्ही फुलफिल करत नाही आहे. ज्यावेळी जाहिरात आली होती परीक्षेसाठी त्यावेळी सांगायला पाहिजे होतं की आम्ही 20,000 जागांची भरती करणार. त्यावेळी आम्हाला 67,000 जागा सांगितल्या. त्यानंतर सांगितलं की आम्ही जूनमध्ये नियुक्त्या देणार, तर त्या देखील दिल्या नाही आहे. त्यासाठी का सांगितलं, रोस्टर पूर्ण नाही. त्यावेळी तर संच मान्यताच पूर्ण नव्हती आणि रिझल्टही जी डेट दिली होती त्यानंतर 1 महिन्याने रिझल्ट लावला गेला. चला ठीक आहे, रिझल्टला वेळ लागला. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये अभियोग्यताधारकांनी ॲडजस्टमेंट केली. भरती प्रक्रियेला म्हणजे 8 महिने झाले परीक्षा देऊन, तरी देखील भरती प्रक्रिया झालेली नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अजूनही असं म्हटलं जातं की 20,000 जागाच सुरुवातीला भरल्या जातील. तर त्यामुळे खरोखरच अभियोग्यताधारकांच्या, त्यांच्या कुटुंबांच्या, त्यांच्या म्हणजे जवळजवळ सगळ्या शिक्षकांच्या, एवढ्या सर्व लोकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल. आणि याचा परिणाम नेक्स्ट तुम्हाला निवडणुकीमध्ये बघायला मिळेलच. आता बघा मांढरे साहेब काय म्हणतात, राज्यातील जिल्हा परिषदांचे रोस्टर तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात सुमारे 20,000 शिक्षक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे हे कुठंतरी त्यांनी जे सांगितलं आता ते केलं नाही. आपण असा विचार करत होतो की चला उशीर लागतोय, म्हणजे याचा अर्थ शिक्षण मंत्री जे वारंवार सांगत होते ते खोटं नाही आहे, ते खरं आहे, ते पूर्ण जागांची भरती करणार असं आपल्याला वाटत होतं. परंतु आता सध्या तसं दिसत नाही आहे. म्हणजे अगदी एखाद्या जिल्हा परिषदेचं रोस्टर पूर्ण झाल्यानंतर ज्या जागा रिक्त येत आहेत त्यामध्ये देखील असं सांगितलं जात आहे की आम्ही पूर्ण जागा भरणार नाही. समजा एखादी जिल्हा परिषद आहे तिथे 1100 जागा आल्या, तर ते सांगतात की आम्ही 500 जागा यामधल्या भरणार. म्हणजे हे कुठंतरी असं होतं आहे की म्हणजे 500 जागा, मग जर सगळ्याच ठिकाणी एखाद्या ठिकाणी 600 जागा निघाल्या, मग तिथे तर 300च भरणार ना. आणि जिथं शिक्षकांची खरोखर गरज आहे, तुम्ही 10% रिक्त ठेवा. तुम्हाला माहिती का अतिरिक्त झालं त्यांचं समायोजन करावं लागतं, तर ठीक आहे 10च्या ऐवजी 20% भरा. मग 80% जागा तर रिक्त ठेवा, परंतु 80% जागा तर भरा ना. 10%च्या ऐवजी 20% तुम्ही रिक्त ठेवा, परंतु 80% जागा भरा. हे कुठंतरी चुकीचं आहे असं मला तरी पर्सनली वाटतं. आणि मग याला खुशखबर काय म्हणायची, कारण ह्या 20,000 जागा जरी दिसत असल्या तरी खूप जणांना माहिती नाही, अदर लोकांना, की हे 20,000 तुम्हाला एवढा मोठा आकडा दिसत असला तरी याच्यामध्ये खूप सारे म्हणजे 1 ते 5चा वर्ग आहे, त्यानंतर 6 ते 8, त्यामध्ये पण लँग्वेजेस किंवा समाजशास्त्र किंवा गणित विज्ञान ह्या जागा वेगवेगळ्या आहेत. त्यानंतर 9वी ते 10वीचा टप्पा एक आहे, नंतर 11वी 12वी हे वेगळं सेक्शन येतं. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या जागा डिस्ट्रीब्यूट होतात त्यानंतर प्रत्येकाच्या कास्ट वाईज, समांतर आरक्षणावाईज ह्या जागा पुन्हा डिस्ट्रीब्यूट होणार. त्यानंतर पुन्हा हे झाल्यानंतर इंग्रजी माध्यमांना त्यांना जागा द्यायच्या आहे, सेम इंग्रजीच्या शाळा चालू करायच्या आहेत, मग त्या उमेदवारांना घ्यायच्या. मग असं जर केलं तर एखाद्या कास्टला किंवा एखाद्या कॅटेगरीला काहीच जागा राहणार नाही. मग 20,000 जागांची भरती करणार म्हटल्यानंतर तर 100, 110, 120 वाले उमेदवार देखील लागणार नाही. यावर कुठंतरी आता म्हणजे असं होतं की त्यांनी अशी फोडा आणि राज्य करा अशी गोष्ट झाली की सुरुवातीला आम्ही 30 भरणार, मग उमेदवारांना आंदोलन वगैरे मागे घ्यायला लावलं आणि मग पुन्हा सांगायचं आम्ही 20 भरणार आणि मग पुन्हा मग उमेदवार संतापणार किंवा एखादी कोर्ट केस काही गोष्टी करणार आणि मग पुन्हा भरती प्रक्रिया अडकणार. असं कुठंतरी राज्य शासनाचं धोरण मला इथे दिसून येत आहे. त्यामुळे ही म्हणजे बातमीवर व्हिडिओ करायचाच नव्हता, असं वाटलं होतं की तुम्ही बातमी वाचलेलीच असेल, पण मला असं वाटलं की या बातमीच्या अनुषंगाने आपण काही सांगू शकतो, बोलू शकतो. आणि यावर तुम्हाला काय वाटतं की आता ह्या 20,000 जागांमध्ये 20,000 जागा म्हटल्या ना मित्रांनो, ह्या खूप कमी येतील, खूप म्हणजे अगदी कमी जागा होणार आहेत. तर ते आता बघता येईल काय होतं आहे. आणि मांढरे साहेब म्हटल्यावर ते कदाचित तेवढ्याच जागा भरतील असं वाटतं आहे. त्यासाठी आता जर समजा संघटनांनी आंदोलन केलं तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच उपस्थित राहू, बघूया काय होतं काय नाही. तर मित्रांनो, आजच्या दिवसातली हीच महत्त्वाची अपडेट मला वाटली ती देण्याचा आजचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओच्या बाबतीत तुमचं मत कळवायला विसरू नका. आणि आपले व्हिडिओ आणि अपडेट्स आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.